हा सोपा टॉपिक कोणता? इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. आणि सहसा आपल्या दररोजच्या बोलण्यामध्ये जवळजवळ 60% पर्यंत त्याचा वापर होतो. किती पर्सेंट? ओनली सिंगल टॉपिक एवढाच मास्टर करा, तुम्हाला 60% दररोजच्या बोलण्यातले सेंटेन्सेस सहज बोलता येतील. ठीक आहे, कालच्या विषयी आपण चर्चा केलीच आहे. फाईन. आता याच्यामध्ये सेट तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे WH क्वेश्चन तर बंदच नाही, फक्त सिंपल सेंटेन्स, वर्बल क्वेश्चन. पॉझिटिव्ह मध्ये देखील म्हणजे सिंपल सेंटेन्सला आपण किती नंबर दिलाय? 1. आणि वर्बल क्वेश्चनला मग फक्त 1 आणि 2 दोनच प्रकारचे वाक्य बनतात, पॉझिटिव्ह मध्ये देखील आणि निगेटिव्ह मध्ये. ठीक आहे, मग आपण एक सेट बनवू, तो सेट बनल्यास तुम्हाला क्लिअर आयडिया होऊन जाईल. ठीक आहे, चला सांगा मला कोणतं एक वाक्य. मला कोणतंही एक वाक्य सांगा. इम्परेटिव्ह, सिंपल इम्परेटिव्ह, साधं आज्ञार्थी. साध्या आज्ञार्थीचं आपलं काय होतं? स्टेटमेंट काय होतं? त्याचा मतलब टाइप 1 आपण शिकतो है ना, सिंपल इम्परेटिव्ह. हा, डायजेस्ट काम कर किंवा डायजेस्ट काम करा. डायजेस्ट काम कर किंवा डायजेस्ट काम करा. ओके, चला सांगा मला एक वाक्य. एसी बंद करा. एसी बंद कर किंवा करा. ठीक आहे, सो इझी सेंटेन्स. बघा इकडे बघा, पॉझिटिव्ह मध्ये आपण याला 1 2 1 2, आणि निगेटिव्ह मध्ये फक्त 1 2 आणि 1. सो फरक काय? इथं आपण काय करतो? रिक्वेस्ट किंवा पोलाइटनेस. इथं इथं साधी आज्ञा, एवढाच फरक. आता हे जे लिहिलं इथं आपण इकडे करू. चला, एसी बंद करा. काय होईल पहिलं वाक्य? बंद करणे म्हणजे काय? स्विच ऑफ द एसी. द का? कारण कोणता एसी बंद करायचा आहे ते बोलणाऱ्याला सगळा क्लिअर आहे, पिक्चर क्लिअर आहे, त्यामुळे मग तो एसी किंवा हा एसी असा याचा अर्थ होतो. द एसीचा अर्थ काय? तो एसी किंवा हा एसी. गॉट इट? पुढं बर. आता आपण परंपरेप्रमाणे काय बनवतो? दुसरं वाक्य सांगा. वर्बल क्वेश्चन. काय होईल याचं वर्बल क्वेश्चन? कोणाला उद्देशून वाक्य बोलतोय आपण? समोरच्या व्यक्तीला. समोरचा व्यक्ती आपल्यापेक्षा लहान असू शकतो, आपल्या बरोबरचा असू शकतो, किंवा आपल्यापेक्षा मोठा असू शकतो. मग काय म्हणणार आपण? एसी बंद का? करता का म्हणजे करशील का? हा, एसी बंद करता, इथं काय कराल का आहे ना. एसी बंद कराल का? लक्षात घ्या, इथं कोणत्या टेन्सचा तुम्हाला चाहूल लागते? फ्युचरची चाहूल लागते. बर, मग लक्षात ठेवा, इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये वर्बल क्वेश्चन बनवताना पॉझिटिव्ह वाक्याच्या अगोदर विल यू वापरायचं. काय म्हणलो मी? पॉझिटिव्ह वाक्याच्या अगोदर विल यू वापरायचं. विल यू, विल यू. निगेटिव्ह वाक्याच्या अगोदर विल यू नॉट. ठीक आहे, दुसरी गोष्ट लागेल तर सांगतो. चला, मग याच्यावर काय लिहायचं? काय बोललो मी आता? बस, आणि बाकी वाक्य आहे तसं रिपीट करायचं. आता यू ओपन झाला बघा, सब्जेक्ट ओपन झाला. झाला का? आला का सब्जेक्ट? हा, एसी बंद कराल का म्हणजे काय? तुम्ही एसी बंद कराल का? इथं इथं भलेही सायलेंट आहे, इंग्लिश मध्ये ओपन झाला. विल यू, कम ऑन. स्विच ऑफ द एसी. ऑनलाईन वाले काहीच बोलू नका, माईक बंद करा. तुमचं बोलणं बंद आहे 17 तारखेपर्यंत, उद्यापर्यंत. आणि परवा सगळ्या टीचर्स कडून मी रिपोर्ट घेणार, कोणी कोणी दाखवलं होमवर्क. जर 1 किंवा 2 असतील तर मी 1 किंवा 2 लाच घेऊन शिकवणार आहे. बघा तुम्ही, लक्षात घ्या, नुकसान करू नका. हा,
कमॉन. आता काय? नाही नाही नाही, लगेच निगेटिव्ह नाही. परत आता रिक्वेस्ट करायची आपण. काय काय असतात ना नमुने न ऐकणारे. हा, बंद करा म्हणलं तर नाही करत. त्याला म्हणायचं बा पाया पडतो, तुझ्या पाया पडतो, एसी बंद कर. म्हणजे काय म्हणायचं त्याला? प्लीज. जेवढा माणूस मूर्ख असतो त्याला तेवढं पाया पडू लागतं. आता शहाण्या माणसाला समजतं एसी बंद करते, लगेच करतंय. आता आपल्याला माहिती आहे हा काय ऐकणार नाही, त्याला पाय पडतो, पाय पडतो, एसी बंद कर. म्हणजे काय? त्याला म्हणजे कृपया करून एसी बंद करा. काय म्हणायचं अगोदर त्याला? कारण का वेळ्या माणसाला सन्मान खूप आवश्यक असतो. त्याला सन्मान देऊन म्हणायचं. काय म्हणायचं? कृपया एसी बंद करा. त्याला वाटतं वा, आपला रिक्वेस्ट केली, आपलं काम होण्याची म्हटलं, बरोबर आहे नाही? काय म्हणायचं? कृपया, कृपया एसी बंद करा. गायकवाड सर आले का? लक्षात घ्या. हे काय है ना? लोक कृष्ण म्हणतात. काय कृष्ण? अरे हे कृष्ण आहे, क्रू आहे ते, है ना? कृपया नाही, कृपया. हा, कृपया एसी बंद करा. आता माझ्याकडे जे ज्ञान प्राप्त आहे मराठी, त्याच्यानुसार तर असं आहे. आता माझं जर चुकीचं असेल तर तुम्ही ते तुमच्या पद्धतीने दुरुस्त करू शकता. कृपया एसी बंद करा. डोकं लावायचं नाही, फक्त प्लीज लावायचे अगोदर. हा, प्लीज, व्हेरी गुड, स्विच ऑफ द एसी. आता याचं वर्बल क्वेश्चन बनवा. हा, कृपया एसी बंद कराल का, करशील का? तो है कि नहीं? हिंदी में समझ में आ रहा है आपको? हिंदी में फिर बोलता हूँ. एसी बंद करो, स्विच ऑफ द एसी. एसी बंद करोगे क्या? विल यू स्विच ऑफ द एसी? ए ऑनलाईन वाले, माईक बंद करा. खुसर खुसर करू नका. हाँ. हाँ, कृपया. कृपया हिंदी में कृपया हो सकता है, नंबर, है ना? देखो, कृपया एसी, कृपया एसी बंद करो. कृपया एसी बंद करोगे क्या? करोगे क्या? इसके पहले विल यू लिखो, जैसे मैंने आपको बताया था. हाँ, सिंपल सेंटेंस के पहले विल यू लिखोगे तो वर्बल क्वेश्चन बन जाएगा. बराबर. सो विल यू, हाँ बोलो, प्लीज क्या? स्विच ऑफ क्या? द एसी, वह एसी, यह एसी. ऐसा अंग्रेज बोलते हैं. जो फिक्स पता है उसको द यूज करो. हाँ चलो आगे चलते हैं हम लोग. निगेटिव बनाए, साइड में बनाएंगे, नीचे बनाओ. चलो नीचे बना. बोलो. वन. एसी बंद मत करो. एसी बंद करू नका. नका किंवा नको. अब और ध्यान दो, इंपेरेटिव का कोई भी सेंटेंस निगेटिव बनाने के लिए वाक्य की शुरुआत में डू नॉट लिखो. क्या लिखो? डू नॉट. वाक्य की शुरुआत में स्विच ऑफ रे बाबा, स्विच नहीं. डू नॉट लिख करके बाकी पहला वाक्य वैसे को वैसे रिपीट करेंगे. स्विच ऑफ द एसी. किसी को डाउट है? किसी को कोई डाउट है क्या? डो नॉट रह गया मेरा यहाँ. डो नॉट स्विच ऑफ द एसी. और डोंट स्विच ऑफ द. किसी को डाउट? आगे डाउट है क्या? नहीं. वर्बल क्वेश्चन क्या बनेगा बताओ? हाँ, जाहिर ना. एसी बंद नहीं करोगे क्या? मग काय होईल इकडं? करणार नाही का?
नाही तो दरडाव झाले ना. करणार का नाही? करणार नाही का? ऐकत नाही का? समजत नाही का? सांगितलेलं ऐकत नाही. हा, आपल्या आपल्या तंद्रीत असतंय. मोबाईल काही खाली ठेवत नाही. हा, ओके. काय इकडं मी सांगितलं होतं तुम्हाला, तिकडं पॉझिटिव्हचं वर्बल क्वेश्चन करताना विल यू लिहायचं, निगेटिव्हचं वर्बल क्वेश्चन करताना विल यू नॉट लिहायचं. कशाच्या अगोदर? पहिल्या सेंटेन्सच्या अगोदर. विल यू नॉट, पहला सेंटेंस के बाद जाओ. क्या है? स्विच ऑफ. कम ऑन. स्विच ऑफ द एसी. और विल यू नॉट को क्या बोलेंगे और दूसरे तरीके से? करेक्ट. वोंट यू स्विच ऑफ द एसी. आराम से, शांति से मेरे साथ साथ लिखो, कोई जल्दीबाजी नहीं. लिहिला इथपर्यंत. फिर वन. मैंने वहां लिखा, देखो 1 to 1. हाँ, कृपया एसी बंद मत करो. करू नका. एसी बंद करू नका, गरम व्हायला लागलंय. करू नका. कृपया, कृपया एसी बंद मत करो. तो मैंने पहले बोला था आपको क्या लिखना है. इसके पहले प्लीज बोलो. प्लीज. यस. डू नॉट स्विच ऑफ द एसी. और प्लीज डोंट स्विच ऑफ द एसी. शांति से लिखो मेरे साथ साथ. ऑनलाईन वाल्यांना माझा आवाज क्लिअर ऐकायला येतोय का? येस और नो, एवढंच बोला. यस. बस. ऑनलाइन वाले अपना साथ बहुत कम दिनों का बचा हुआ है. सिर्फ 2 दिन का साथ है. 2 दिनों का साथ है तुम्हारा हमारा. फिर मुश्किल से ही मिलेगा हमारी एक दूसरे की आवाज. जिसको इस सफर में साथ साथ चलना है, वे सब लोग संडे तक अपना अपना होमवर्क कंप्लीट करके दिखाएं. और एक आपको चांस है. 23 या 24 को आई एम गोइंग टू बी देयर एट विलेज. उस समय आप, मैं जहां हो वहां लाके आपका नोटबुक दिखा सकते हो. आपको ऑप्शन है, रिज्वाइन करने का ऑप्शन है. वैसे तो परसों ही, मंडे को ही ऍक्शन लिया जाएगा. सोमवारीच ऍक्शन घेतली जाईल. ज्या लोकांनी टीचर्सकडे जाऊन होमवर्क चेक करून घेतले नाहीत, त्या लोकांना मी सोमवारी, मंडेला ग्रुपमध्ये पाहू इच्छित नाही. आय डोंट वॉन्ट युअर नेम शुड बी देअर, शुड रिमेन देअर इन द व्हॉट्सअप ग्रुप इफ यू डोंट कम्प्लीट होमवर्क बाय संडे इटसेल्फ. संडेला तुम्ही सगळ्या शिक्षकांना जाऊन दाखवले पाहिजे नोटबुक. नाही दाखवले तर यू विल नॉट बी एलिजिबल टू कंटिन्यू दिस बॅच. मेसेज क्लिअर? ज्यांना पुन्हा एकदा ऐकायचं आहे, रेकॉर्डिंग ऐकायचं. दिस इज बिंग रेकॉर्डेड. मी एक आणखीन तुम्हाला कॉन्सेप्ट त्याच्यातील दाखवतो. ठीक आहे, बघा. प्रत्येक वाक्यामध्ये बघा, इथं काय स्विच ऑफ द एसी आहे. इथं काय? इथं काय? इथं काय? इथं इथं काय दाखवलं नव्हतं मी. इथं काय? इथं काय आहे का? प्रत्येक वाक्यामध्ये पहिलं वाक्य जसं आहे तसंच आहे. चेंज कुठं झालाय? फक्त सुरुवातीला झालाय. बघितलं का?
प्रत्येक वाक्यामध्ये पहिलं वाक्य जसंच्या तसंच आहे. हा, तो फरक कुठं झालाय? बिगिनिंग. दिस चेंज नीड टू बी मार्क्ड बाय एव्हरी वन ऑफ यू. चला क्लास वर्क साठी वाक्य घ्या. क्लास वर्क साठी वाक्य घ्या. मोबाईल तिथं ठेवा. मोबाईल वहां रखो. क्लास वर्क के लिए वाक्य लिया जाए. मोबाईल इथं ठेवा. ठेव ठेवा एकच ना. कुठं बी ठेवा तुमच्या माणूस. जैसे आप सोचो. इथं म्हणतो इथं लिहा, तिथं म्हणतो तिथं लिहा. इथं तिथं म्हणलो. मोबाईल तिथं ठेवा. 1 to 1 to 1 to 1. बरं, याचा याचा मला सांगा. ओके ओके, इकडे द्या. कृपया एसी बंद करू नका. याचा क्वेश्चन बनवून दाखवा बरं मराठीमध्ये. हा, जसं आपण याचा बनवलं ना, याचा एसी बंद करू नका, एसी बंद करणार नाही का, तसं कृपया कृपया एसी बंद करू नका याचा क्वेश्चन बनवू शकतो का मला सांगा. मराठीमध्ये बनवा, मग मला तर आणखीन एक होईल. कृपया एसी बंद कराल का? समजतंय? समजलं ना? याचा अर्थ बनत नाही पण बनवलं नाही है ना. त्याचा त्याचा क्वेश्चन नाही बनत, तर नका बनवू. सो 1 to 1 to 1 to 1. So 1 and 2 these are the code numbers, not serial numbers. समजलं? सिंपल सेंटेन्स 1, वर्बल क्वेश्चन 2 आणि डब्ल्यूएच क्वेश्चन 3 जो आपला इथं बनत नाही. चला घ्या, क्लासवर घ्या. मोबाईल तिथं ठेवा आणि ते कीप पुट नाही. पुट हे इन्फॉर्मल झालंय. कीप हे प्रॉपर झालं. कीप मोबाईल. अच्छा तिथं आहे का? देअर. ठीक आहे ना, त्याप्रमाणे कीप मोबाईल देअर. कीप मोबाईल देअर. कीप मोबाईल देअर. पुट म्हणजे काय? तुम्ही कीप जरी म्हणलं तरी, जर बायकोला खूप राग आला असेल तर ते ज्याप्रमाणे ठेवत त्याला माझं पुट. हॅलो, समज तुम्ही कीप जरी म्हणले, आता शेवटी ते अवलंबून आहे की बायकोला तुमच्या मोबाईल तिकडून तुमच्याकडे ठेवण्यापर्यंत ठेवण्यासाठी किती त्यांची मानसिकता आहे, त्याच्यावर मग कीप आहे काय पुट आहे हे सिद्ध होईल. परंतु आपण बोलायचं काय? कीप है ना, ठेवा, फॉर्मल. समझ में आया? ऐसे भी बातें होती है जिंदगी में. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला यामधून शिकायला मिळतील. संभाजी महाराजांची जयंती आलेलीच आहे, त्या निमित्तानं पालकांनी म्हणतो मी, जर जमलं तर 7वीच्या पुढच्या विद्यार्थ्यांनी, 7च्या पुढच्या विद्यार्थ्यांनी वाचलं तरी चालेल. सगळ्यांना चांगले जसं. मात्र काही प्रसंग असे आहेत की जे बाल मनाला तेवढे जचणारे नाहीत, त्यांना वाचलेलं बरं. आता 7च्या पुढच्या मुलांनी वाचलं तरी चालेल, बरोबर आहे नाही. संभाजी महाराजांचं आयुष्य म्हणजे आहे ना, खूपच उबड-खाबड असेल. सुरुवातीपासून अडचणी, आई, इथून सुरुवात आहे ना, बिकट प्रसंग आहे सगळे. त्याच्यामुळं त्या निमित्तानं पालकांनी अवश्य वाचावं. पालक जर वाचक झाला तर पाल्य सुधारतो, हे मात्र नक्की आहे बरं का. पालक हा वाचक असलाच पाहिजे. जर तुम्हाला पाल्याकडून खूप चांगल्या अपेक्षा आहेत, भरभराटमय अपेक्षा आहेत, तर पालक हा वाचक असलाच पाहिजे. ठीक आहे, ओके. दुसरी एक छोटी सूचना, काल तुम्हाला बोललो होतो का मी, 9 वाजता सगळ्यांनी बोललो होतो, परत तीच आहे. 9 वाजता सगळ्यांनी कंपल्सरी. कोणी कोणी ऐकलंय काल परवा रिसेंटली? कसं होतं? हाऊ वाज एक्सपिरियन्स? ब्युटिफुल. परत ऐकण्याची इच्छा झाली आणि ते तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात इम्प्रुव्हमेंट देईल. नोटबुक घेऊन लिसन करायची. 9 वाजताच्या न्यूज किती वेळ होत्या? 9 to 9:15 ना? हा, 9:20 पर्यंत होत्या. काय असेल ते 9, 9:15, 9:20 असं काहीतरी आहे. मात्र त्या खूप चांगल्या न्यूज असतात. दिवसभरात सगळ्या न्यूज, समराईज न्यूज असतात खूप चांगले. म्हणजे
दिवसभर ऐकत बसण्याच्या ऐवजी तुम्ही एकदाच ऐकलं तर ते सगळं काही कव्हर केलेलं असतं. ऑल राईट. ओके. टाइम टू नो होमवर्क. होमवर्क काय करायचं? रिपीट वन्स. आणि सेल्फ किती सेट्स कराल? खूप सोपे आहेत, खूप छोटे आहेत. हा, ऍटलिस्ट 12 पण कमी आहेत, मात्र 12 पकडा तुम्ही. 12 सेट्स करा. रिपीट वन्स. दोन्ही हसलं तरी करा ना. मास्तरला मागे पण 2 डोळे आहेत. हसलं तरी करा, नाही हसलं तरी करा. ठीक आहे. त्यामुळे ते because that is going to matter in your progress of speaking English. All right. So with this, shall we have pause? Okay, we'll have pause. Yes, sir.